नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. या भागात आपण त्यावर आणखीन अधिकची माहिती मिळवणार आहोत आणि त्याच्यात जर काही जास्त प्रश्न, पुढचे जे प्रश्न असतात त्याचाही आज आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी मागच्या भागात आपण काय बघितलं तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या, त्याचं एक पद्धत आहे. ती पद्धतीचं एखादं उदाहरण आपण इथे घेऊयात. समजा तुम्हाला कोणीतरी 12 नंबरची त्रिकोणी संख्या शोधायला सांगितली, 12 नंबरची त्रिकोणी संख्या शोधायला सांगितली तर काय करायचं, 12च्या नंतर येणारी संख्या घ्यायचं 13, 12 नंतर येणारी संख्या 13, त्या दोघांचा गुणाकार करून त्याला 2ने भागायचं. ही कटवाकटवी करत असताना अगोदर भागाकार करा आणि मग गुणाकार करा. तुमच्या 12 नंबरची त्रिकोणी संख्या कोणती? 78. 12 नंबरची त्रिकोणी संख्या 78 आहे. 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या 78 आहे. 1 पासून 12 पर्यंतच्या अंकाची बेरीज 78 आहे. हे सगळं आपण काल बघितलं होतं, त्रिकोणी संख्येचा अर्थ समजून घेतला होता. त्याचबरोबर आपण हे बघितलं की 78 डॉट जर दिले, 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 तर एक त्रिकोण तयार होतो. आणि अशा स्टेप्स, एका डॉटचा त्याच्याखाली 2 डॉट, त्याच्याखाली 3 डॉट, असे जवळजवळ 12 टप्पे तयार होतील आणि सर्वात शेवटी 12 ठिपके येतील. असं त्रिकोणी संख्येचा नंबर असतो. ठीक आहे, तर आपण हे सगळं काल बघितले. आज आपण थोडस पुढे जाऊयात की त्रिकोणी दिलेली संख्या त्रिकोणी संख्या असेल तर ती किती नंबरची आहे हे ओळखायचं. ठीक आहे, की समजा आता हेच उदाहरण सुरुवातीला घेऊयात, सोपं आहे. 78 ही त्रिकोणी संख्या आहे आणि प्रश्नांमध्ये तुम्हाला दिलंय की या त्रिकोणी संख्येचा नंबर कितवा आहे. 78 ही जी त्रिकोणी संख्या आहे ही किती नंबरची त्रिकोणी संख्या आहे हे शोधा, असं दिलं असेल तर काय करायचं. तर दिलेल्या 78ला म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2ने गुणायचं. दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2ने गुणायचं. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. मग 78 ची दुप्पट किती येते? बरोबर, 156. 78 ची दुप्पट झाली 156. आता 156 कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आहे हे शोधायचं. काय शोधायचं बघा, 156 हा गुणाकार आहे कोणत्या तरी दोन संख्येचा. त्या दोन संख्या कशा असल्या पाहिजेत? एका नंतर एक येणाऱ्या. परत एकदा बघूयात. जसं की आता 156 आहे तर 156 हा 12 आणि 13चा गुणाकार आहे. 12 आणि 13चा गुणाकार आहे. त्रिकोणी संख्येची दुप्पट केल्यानंतर आपण काय शोधलं की 156 हे कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आहे, क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार आहे. तर 12 आणि 13चा गुणाकार आहे 156. आता 12 आणि 13चा गुणाकार 156 आहे हे आपल्याला माहिती आहे. तर 78 ही 12 नंबरची त्रिकोणी संख्या आहे हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, आणखीन एक उदाहरण घेऊ, सेम पद्धतीने आपण समजून घेऊया. चला, पुढची एखादी त्रिकोणी संख्या तुम्ही मला सांगा. 1326. बर, याचा पण करू. एखादी छोटी सांगा. 1226 का 326? हा, एक छोटी सांगता सुरुवातीला. एक छोटी सांग. दुसरं कोणी? 1 ते 100 मधली एखादी त्रिकोणी संख्या सांगा. 91 ही त्रिकोणी संख्या आहे का? पक्का? चला, तर 91 ही त्रिकोणी संख्या. आपण सुरुवातीला लहान उदाहरण याच्यासाठी घेतोय की तुम्हाला हे समजलं पाहिजे, पद्धत समजली पाहिजे. बघा, पहिल्यांदा काय करायचंय, दिलेल्या त्रिकोणी संख्येला डबल करायचंय. काय करायचंय? डबल करायचंय, त्याची दुप्पट करायचंय, त्याला 2ने गुणायचंय. 91 ला 2ने गुणायचंय.
182 बरोबर, 182 आलं. आता 182 कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आहे हे शोधायचं. 182 क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांचा गुणाकार आहे असतोच, तर तो त्या दोन संख्या कोणत्या? 182 21 गुणिले 22 किती येत आहे? ह्याला शोधण्यासाठी एक सोपं असतं. कसं, कोणत्या संख्येच्या जवळ जायचं? 182च्या जवळची वर्ग संख्या कोणती? 182च्या जवळची वर्ग संख्या कोणती? कोणत्या वर्ग संख्या आहे बरं? 169 13चा 169, 14चा वर्ग 196. मग 169 जवळ आहे का 182? सॉरी 196. 70 12 13, इकडे 13 येतात आणि तिकडे 8 6. हा, मग बरोबर, 13चा वर्ग याच्या जवळ आहे. 13चा वर्ग 169 याच्या जवळ आहे. थोड्या वेळासाठी बघूचे. तर 13च्या पुढची संख्या घ्यायची, 13 गुणिले 14, या दोघांचा गुणाकार करून बघा. 14 1 त्रिक 42, 42 ला 2 8 4 4, 14 1 14, 14 4 18 आलं. 182 आलंय. म्हणजेच 182 हा 13 आणि 14चा गुणाकार आहे. 13 आणि 14चा गुणाकार असला की 91 ही 13 क्रमांकाची, इथं लिहूया थोडस दूर, 91 ही 13 क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, परत एकदा हेच गणित समजून घेऊयात. आपण शोधतोय की दिलेली संख्या ही कितीव्या क्रमांकाची आहे आपण शोधणार आहोत. 91 हे कितव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे शोधण्यासाठी सुरुवातीला आपण 91 ला 2 ने गुणतो. दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणा, 182 आलं. त्याच्यानंतर काय शोधायचंय? 182 कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आहे हे शोधायचंय. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार हा 182 आहे हे शोधायचंय. हे शोधत असताना कसं शोधायचं? डायरेक्ट मी 13 वरतीच कसं आलो? तर मी आधी काय केलं की 182च्या जवळची वर्ग संख्या शोधली. मला वर्ग पाठ आहेत, तुम्हाला ही वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. बरोबर. आता 182च्या जवळची वर्ग संख्या, 12चा वर्ग 144 खूप दूर चाललंय, 13चा वर्ग 169 हे ठीक आहे, आणि 14चा वर्ग 196. आता 196 जवळ आहे का 169 जवळ आहे हे जर बघितलं तर असं लक्षात येतं की 169 जवळ आहे. 169 हे 13वी वर्ग संख्या आहे. 169 ही 13वी वर्ग संख्या आहे. म्हणजे याच्या 182च्या जवळ असणारी वर्ग संख्या 13 क्रमांकाची आहे. मग 13 आणि 14चा गुणाकार करून चेक करायचं. 13च्या पुढचा 14 घ्यायचा, त्याचा गुणाकार करून चेक करायचं, 182 येतं. आणि 182 आलं की मग आपलं कन्फर्म झालं की 13 नंबरची त्रिकोणी संख्या. याच्यात 14 काय घेत नाही, 14 घेतलं की चुकतो, छोटावाला नंबर घ्यायचा. तर 13 नंबरची त्रिकोणी संख्या आहे. 13 नंबरची त्रिकोणी संख्या कोणती? 91. 13 नंबरची त्रिकोणी संख्या कोणती? 91. आता मी समजून सांगण्याचा चांगला प्रयत्न केला की तुम्हाला हे एवढं लक्षात ठेवून एवढं अवघड आहे असं वाटू शकतं, पण तसं काहीही नाही. समजून सांगत असताना ते स्लो सांगितलं जातं. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता, ज्यावेळी याची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करता, हे पटकन येऊन जातं. जसं की आता बघा, मी हे 1326 आहे, याला मी पटपट करतो. मी आधी मी याची डबल करणार. हा, 6 2 12 2 1 3 2 6 बे के बे 2652. आता 2652च्या जवळची मी वर्ग संख्या शोधणार.
2652 50 पाचा पाचा 25 बरोबर. 50चा वर्ग किती येतो 2500 आणि 60चा वर्ग किती येतो 3600 म्हणजे 50चा जवळ आहे. म्हणजे आता इथं 2 आले म्हणजे 52 आणि 53चा गुणाकार असू शकतो. हे 52 आणि 53चा गुणाकार आहे. याच्या जवळ आहे 3600च्या जास्त जवळ आहे का 2500च्या जवळ आहे तर 2500. तर इथं बी एक लक्षात ठेवायचं 52 आणि 53चा गुणाकार तो असू शकतो. हा नाहीये 3 दोन्ही 6 एक आहे बघा इथं बघा 3 दोन्ही 6 इथं 6 केलं की खाली एककला काय येत आहे 6 म्हणजे हे 52 आणि 53 नाहीये. हे असेल 51 आणि 52 बे एके बे. आता हे बघा बे इथं आलं बे एके बे 5 दोन्ही 10 0 5 एके 5 पाचा पाचा 25 आलं की 2552. आता 2652 आता 2652 हा गुणाकार जुळला म्हणजे 51 आणि 52चा गुणाकार किती येतो 2652. 51 नंबरची ही त्रिकोणी संख्या आहे. 1326 ही 51 नंबरची त्रिकोणी संख्या आहे. आणखीन ही फास्ट करता येतं ज्यावेळी आपण हे मी म्हणतोय ना ही पद्धत चांगली आहे. हिला फक्त व्यवस्थित समजून घ्या. याच्या 2-3 स्टेप आहेत त्या स्टेप समजून घ्यायचं लक्षात ठेवायचं आणि याची प्रॅक्टिस करायचं फास्ट येतं. ठीक आहे. आता परत एकदा मी सांगतो 1326 त्याच्या आधी काय करायची दुप्पट करायची. दुप्पट केल्यावर जवळची वर्ग संख्या शोधायची. 50चा वर्ग 2500 60चा वर्ग 3600. आता 2652 याच्या जवळ येईल का याच्या जवळ येईल याच्या जवळ येईल म्हणजे इथंच 50 गुणिले 51. आता हे कसं आलं की डायरेक्ट 51 गुणिले 52 का केलं मी तेही सांगतो मी. समजा मी 50 गुणिले 51 केलं असतं ठीक आहे 100 गुणाकाराला इथं खाली एककला काय आलं असतं 0. आपल्या इथं एक गुणाकारात किती पाहिजे 2 म्हणजे 50 आणि 51 जमणार नाही. ही इथं ठेवूयात. आता ह्याच्यानंतर 51 आणि 52 हे आपल्याला कंपल्सरी आहे ना की एकानंतर एक येणारीच पाहिजे 50 51 51 52 52 53 असंच पाहिजे क्रमाने येणाऱ्या संख्याचा गुणाकार शोधतोय आपण म्हणून. आता इथे 2 आलं एककला इथं पण 2 येणार आहे एककला हो ना म्हणजे आता हे बरोबर आहे. समजा मी पुढचं घेतलं असतं 52 53 किती येते रे एककला 3 दोन्ही 6 6 इथं आपल्या एककला 6 आहे का नाही म्हणजे पुढचे कुठलाही गुणाकार येत नाही. आणखीन एक गुणाकार आहे असा 53 आणि 54 इथे येतं बघा 4 दोन्ही 4 ला 2 हा चालय हा 2 पण हा जो गुणाकार आहे ना 2500 वर्गसंख्या जी आहे 2500 या दोघात जास्त फरक नाहीये. फक्त कितीचा फरक आहे 152चा फरक आहे म्हणजे 100-150चा फरक आहे. त्याच्यामुळे जास्त दुप्पट होत नाहीये म्हणजे 53-54 हा गुणाकार मोठा होत चाललाय. त्याच्यामुळे 51-52लाच थांबायचं. प्रॅक्टिस केल्यानंतर एक छोटे छोटे लॉजिक तुमच्या डोक्यात येतात की एकक स्थानला कोणता गुणाकार केल्यावर काय येतं एकक स्थानला. ठीक आहे. आणखीन काही गणित आपण याच्यात सोडूयात आणि मग तुम्हाला समजेल. हे समजलं ठीक आहे. चला पुढे जाऊयात. एक उदाहरण घेऊ. मध्येच एक सांगतो हे एक माहित पाहिजे 1 गुणिले 2 की 2 येतं 2 गुणिले 3 काय येईल 6 3 गुणिले 4 काय येत आहे 2 येतं 12 येतं पण इथं 2 धरा. इथं थोड्या वेळासाठी 2 वर लक्ष ठेवा. 4 गुणिले 5 किती येत आहे 0 0 वर लक्ष ठेवा. मग आता हे असतं की 41 समजा 40 41चा पाढा आहे 41 गुणिले 42 एककला 2च येणार आहे. 42 गुणिले 43 एककला 6 येणार आहे. एककच चाललंय आपलं. 43 गुणिले 44 एककला 2 येणार आहे. 44 गुणिले 45 एककला 0 येणार आहे. असंच पुढे पण आहे 5 गुणिले 6 पंचे 30 म्हणजे 45 गुणिले 46 तिथेही एककला 0 येणार आहे. 46 गुणिले 47
7 सकम 42. इथं पुढे एककला काय येणार आहे? 2 येणार आहे. त्याच्यानंतर 47 गुणिले 48 6 येतं. इथं काय येणार आहे गुणाकार? 6. आपण 6 7 42 बघतो ना. 7 8 56. 8 गुणिले 9 2. आता हे फक्त 41 42 43 याला आहे का? नाही, कुठंही 63 गुणिले 64. कुठे आहे 63 गुणिले 64? एककला कोण येतंय? 2 येतंय. हे मी का सांगतो? ज्यावेळी तुम्ही हे गुणाकार शोधताना ह्याची गरज लागते म्हणून सांगतोय. समजा 76 गुणिले 77 आहे. एककला काय येणार आहे? 2. 55 गुणिले 56 एककला 0च येणार आहे. म्हणजे 5 आणि 6 या दोघांचा गुणाकार जर एकक ठिकाणी आलाय तर त्यांच्या एककला, त्या गुणाकाराच्या एककला 0 0च येणार आहे. हे एक लक्षात ठेवा. आता आणखीन एक त्रिकोणी संख्या सांगा, म्हणजे त्याचा उपयोग कसा होतो ते मी सांगतो. 1830. एक त्रिकोणी संख्या आहे 1830 आणि आपल्याला शोधायचं आहे की ही त्रिकोणी संख्या कितव्या क्रमांकाची आहे. आता 1830 ही संख्या कितव्या क्रमांकाची आहे असं शोधत असताना पहिल्या पायरीमध्ये आपण दिलेल्या संख्येचं डबल करतो. 0 6 18 16 6 चाला 1 2 के 2 3 बरोबर 3660. बरोबर आलं का रे गुणाकार? नक्की? ओके. आता इथं काय आलं? डबल केलं. आता इथं 3660 हे काय आहे? कोणत्या दोघांचा क्रमाने येणाऱ्या कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे शोधायचंय. 3660 काय काय करायचंय? क्रमाने येणाऱ्या कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे हे शोधायचंय. हे शोधत असताना आपल्याला वर्ग संख्या खूप मदत करतात. आता 6चा वर्ग बघा, म्हणजे 60चा वर्ग 3600. खूपच जवळचा वर्ग आला, एकदम जुळतंय, थोडंसंच राहिलंय फरक. मग हे जे गुणाकार आहे हे 60 आणि 61 आहे का? एकच 60 जास्त आहे, म्हणजे बरोबर. 3600 मध्ये आणखीन एक 60 जास्त आहे, म्हणजे 61 बरोबर आहे. हेच गुणाकार ह्याचा येतो की नाही बघा. हे लॉजिक जमतं. वर्ग संख्या काढलं की कळतं की कशाच्या जवळ आहे. ठीक आहे, चला. 1 0 6 के इथे एक दशकचा 0 इथं दिला. 6 0 6 6. आपण बेरीज नाही गुणाकार करतोय. तर 3660 बरोबर आहे. म्हणजेच काय, 60 आणि 61 यांचा गुणाकार काय येतो? त्रिकोणी संख्येची दुप्पट. आता याच्यामध्ये ही किती नंबरची त्रिकोणी संख्या आहे? 60 क्रमांकाची त्रिकोणी संख्या. इथे हे गोंधळ होऊ शकतो. 60 नंबरची का 61 नंबरची, तर लहान संख्या घ्यायची, पहिली संख्या घ्यायची. 1830 ही 60 नंबरची त्रिकोणी संख्या आहे. बरोबर आहे का? बघा आहे. आता इथं एककला 0 आला होता. कोणत्या दोघाचा गुणाकार एककला 0 येतो? तर इथं आपल्याला 60 म्हणजे 64 आणि 65चा एक आला असता, आणि 60 आणि 61 म्हणजे 0 गुणिले 1 पण इथं वापरू शकतो आपण. 60 आणि 61 म्हणजे एकतर 60 आणि 61चा गुणाकार हा आला असता, अन्यथा 64 आणि 65चा गुणाकार हा आला असता. 65 आणि 66. पण हे पुढे पुढे गेलं ना की गुणाकार मोठे होत जातात. आपल्याला बघायचं हा जवळ आहे का? हा खूप जवळ आहे, 60च्या वर्गाच्या जवळ आहे. मग ह्याला फक्त 1नेच वाढवायचं होतं, म्हणून इथं जायची गरज नाही. मी परत सांगतो, प्रॅक्टिस केल्यानंतर लॉजिक तुम्हाला तुमचे सापडतात. हे तुमच्या लक्षात राहू द्या की कोणत्या दोघांचा एककचा गुणाकार केलं की गुणाकारात एककला काय येतं, ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. खूप चांगले प्रश्न आणखीन याच्यामध्ये आहेत, आपण ते पुढच्या तासाला बघूयात. धन्यवाद.